डान्स, डिनर, मग मर्डर. आप नेत्याने रचलं षडयंत्र, सुपारी देऊन पत्नीला संपवलं. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मिळालेल्या माहितीवरून अनोक आणि लुप्सीचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं. सर्वांनाच असं वाटत होतं की हे कपल खूपच आनंदित आहे. परंतु अनोकच्या मनात भलतेच काहीतरी चालू होते. खरं म्हणजे अनोकचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम संबंध सुरू होते. त्याला गर्लफ्रेंड सोबत लग्न करायचे होते. परंतु पत्नी आपल्या लग्नात अडथळा ठरत असल्याने त्याने आपली पत्नी लुप्सीचा हत्येचा कट रचला आणि कोणालाही संशय होऊ नये म्हणून त्याने एक षडयंत्र रचले. तो लुप्सीला डिनरसाठी हॉटेलमध्ये घेऊन जातो. डिनर आधी दोघेही डान्स करतात. त्यावेळी अनोक लुप्सीचा व्हिडिओ बनवून स्टेटसला ठेवतो. डिनर झाल्यानंतर रात्रीच्या 12 वाजेला लुप्सी आणि अनोक कारमधून घरी जातात. थोड्या अंतरावर जाऊन बाथरूमचे नाव करून अनोक गाडी थांबवतो. काही वेळाने तो पुन्हा कारमध्ये येतो. कार पुढे नेतो आणि काही अंतरावर जाऊन पुन्हा कार थांबवतो आणि कारची पार्किंग लाईट सुरू करतो. तितक्यात अचानक 4-5 लोक तिथे पोहोचतात आणि अनोकची पत्नी लुप्सीवर हल्ला करतात. तिच्या अंगावरील दागिने काढतात. चाकूने वार करत तिला कारमधून खाली फेकतात. मग त्याच कारमधून फरार होतात. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचतात आणि लुप्सी व अनोकला दवाखान्यात नेतात. अनोक एक उद्योगपती सोबतच राजकीय पक्षाचा नेता असल्याने नेत्याच्या पत्नीचा खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरते. अनोकचे समर्थक गुन्हेगाराची मागणी करत हॉस्पिटलमध्ये बसतात. या घटनेत अनोक किरकोळ जखमी झाल्याने गुन्हेगारांना पकडण्याची मागणी करत पती अनोक स्वतः आंदोलनात उतरतो. त्यानंतर पोलीस चौकशी करतात तेव्हा अनोक हा मला हल्लेखोराने आधी बेशुद्ध केले, त्यानंतर ही घटना घडली असे सांगितले. यावर पोलिसांना विश्वास बसला नाही. तेव्हा चौकशी दरम्यान कुठल्याही केमिकलने अनोकला बेशुद्ध केल्याचे पुरावे सापडले नाही. तसेच अनोकच्या मोबाईलमध्ये गर्लफ्रेंडला केलेला डन मेसेजवरून पोलिसांना अनोकवर संशय आला. पोलिसांनी अनोकची सक्तीने चौकशी करत खाक्या दाखविल्या असता अनोकने आपल्या खुनाचा उलगडा केला.